नमस्कार मंडळी, ट्रेडिंग फिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज तुम्ही बघताय ज्याप्रमाणे आपण काल चर्चा केली होती कालच्या व्हिडिओमध्ये की जर आपल्याला गॅप अप ओपन झाला किंवा जर गॅप डाऊन ओपन झाला 23,624च्या खाली तर इथून आपल्याला एक कन्सोलिडेशन बघायला मिळेल। बट सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर जर काय असेल मार्केटमध्ये किंवा निफ्टीमध्ये तर ती म्हणजे आहे ऑप्शन चेन। 23,550च्या आसपास असं काय निफ्टीमध्ये पुट साईडमध्ये ओपन इंटरेस्ट जनरेट झाला की त्याच्यानंतर आपल्याला डाऊन साईडचा ब्रेकआउट हा मिळणारच नव्हता। बिकॉज ऑफ ही संपूर्ण एक कन्सोलिडेशन रेंज आहे, याच्यामध्ये निफ्टी ट्रॅव्हल करणार हे आम्हाला माहीत होतं, बट ब्रेकआउट देणार हे मात्र आज नवीन होतं। काल आपण आणखी एक चर्चा केली होती की गॅप अप ओपन झाला तर गॅप अप ओपन झाल्यानंतर 23,624 हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहू शकतो, ही एक इम्पॉर्टंट लेवल राहू शकते आणि त्याच्यानंतर आपल्याला 200 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळू शकते टिल दी अप्पर साईड ऑफ ट्रेंड लाईन। आणि हेच आज झालंय, त्याने डाऊन साईडच्या ट्रेंड लाईनला कशा प्रकारे सपोर्ट घेतलाय ते तुम्हाला बघायला मिळेल। साधारण याच्या आसपास ओपनिंग झाली, खूप वेळ कन्सोलिडेट केल्यानंतर त्यांनी ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला, जे की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे। कालचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ती व्हिडिओ आवडल्यानंतरच मग या व्हिडिओकडे बघा की तुमच्या लक्षात येईल की कालचं आपलं प्रेडिक्शन किती सटीक होतं, किती उत्तम होतं। ठीक आहे, याच ट्रेंड लाईनला त्यांनी सपोर्ट घेऊन एक अपसाईडची रॅली केली, साधारण 180 पॉईंटची आपल्याला रॅली बघायला मिळाली आहे। तुम्ही जर एकदा चेक करू आपण किती पॉईंटची रॅली होती ही रॅली बघा तुम्ही। फक्त ट्रेंड लाईनपासून जर आजच्या हायपर्यंतची रॅली बघितली तर 172 पॉईंटची आपल्याला रॅली बघायला मिळेल। त्याचं कारण खूप सोपं होतं, तुम्ही जो ओपन इंटरेस्टवर जर आलात सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मला तर तुमच्या लक्षात येईल की 9:15 ते 9:30च्या आसपासच 23,550 आणि 23,500 तुम्ही ओपन इंटरेस्ट बघा पुट साईडचा, म्हणजे दिवस सुरुवात झालीच नाही तर पुट साईडमध्ये ओपन इंटरेस्ट जनरेट व्हायला स्टार्ट झाला। आणि त्याची जर लेवल बघाल, जर तुम्हाला लेवल बघायची असेल, त्याचं जर मेजरमेंट बघायचं असेल तर मेजरमेंट बघा। 23,600ला पुटचा ओआय चेंज होता साधारण 22 लाख, 550ला साधारण पुटचा ओआय चेंज होता 12 लाख, जे की कॉल साईडला फक्त 4 लाख होता, आणि 500ला पुटचा ओआय चेंज होता 16 लाख, जे की कॉल साईडला फक्त 2.64 लाख एवढा होता। त्यामुळे खूप साहजिक गोष्ट आहे, 23,550 पासूनच निफ्टीला रिटर्न व्हायचं होतं आणि त्यांनी एक्झॅक्टली जर त्याचा लो बघाल तर 23,562 याच्या खाली तो गेलेलाच नाही आहे। कारण थोडासा जर ओपन इंटरेस्ट आणखी इन्क्रीज केला तर 23,600ला तुम्ही बघाल की किती ओपन इंटरेस्ट जनरेट झाला होता बघा, 33 लाखाचा ओपन इंटरेस्ट। त्याच्यानंतर आणखी जर थोडा पुढे गेला 11:30च्या आसपास तर 23,600ला 38 लाखाचा ओपन इंटरेस्ट जनरेट झाला आहे। आणि दिवस संपता तुम्ही बघालच 23,600 मध्ये कॉल साईडवाले ड्रॉप झाले होते आणि आपल्याला एक छान अशी अपसाईडची रॅली बघायला मिळाली। कालच आपण या लेवल सांगितल्या होत्या, त्यामुळे नवीन लेवल आज मार्केटमध्ये काही नाही आहे। आज जे काय सांगितलंय ते आजच्या दिवसाचं ॲनालिसिस होतं की काल आपण कशा प्रकारे निफ्टीला प्रेडिक्ट केलं होतं। आजचा सिंपल आहे, अप्पर साईडचा टार्गेट ऑलमोस्ट कंप्लीट व्हायच्या भानगडीमध्ये आहे, त्यामुळे जर झाला तर मोस्ट ऑफ दी फ्लॅट ओपनिंग होऊ शकतं। फ्लॅट ओपन झाला तर तुम्हाला सांगितलेलं आहे 23,840 ही एक सेलिंग रिजन असू शकतो। मग ह्या वेळेला सपोर्ट कोण बनेल तर सपोर्ट तुमची ही लेवल बनेल। जर आपण त्याला कॅल्क्युलेट केलं तर लक्षात येईल सपोर्टची जी लेवल आहे आपण याला मार्क करून ठेवू सपोर्टच्या लेवलला, जो की मला वाटतंय 3-4 दिवसापूर्वीचा म्हणजे 21 तारखेचा हा हाय आहे। त्या हायला जर आपण मार्क केला तर त्या हायला मार्क केल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की 23,667 हा एक चांगला सपोर्ट इथे निफ्टीमध्ये बनू शकतो। आणखी एक आहे, निफ्टीने ज्या चॅनलच्या बाहेर एक्झिट करायचा प्रयत्न केला होता त्याच चॅनलमध्ये त्यांनी पुन्हा एंट्री मारलेली आहे। त्यामुळे जर निफ्टीने सपोर्ट घ्यायचा जर प्रयत्न केला किंवा जर इथून जर त्यांनी रिजेक्शन घेतला तर साधारण याच्या आसपास सपोर्ट घेऊन किंवा निफ्टी पुन्हा या चॅनलला सपोर्ट घेऊन अपसाईडची रॅली करायचा प्रयत्न करू शकतो। गॅप अप ओपन झाला तर एक आपल्याला इथे कन्सोलिडेशन बघायला मिळेल, और जर गॅप अप ओपन होऊन जर डाऊनला येणार असेल तर अगेन एक आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतो। टॉप साईडचा टार्गेट कंप्लीट झालेला असल्यामुळे जर आपल्याला डाऊन साईडची म्हणजे गॅप डाऊन जर ओपनिंग मिळत असेल साधारण या लेवलच्या आसपास 23,680 किंवा 23,624च्या आसपास जर मिळत असेल तर आपल्याला अगेन एक कन्सोलिडेशन बघून एक अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते। आणि जर 23,667च्या वरती जर ओपनिंग झाली
तर हाच एक सपोर्ट बनून निफ्टीमध्ये एक अपसाईडची रॅली पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. मंथली एक्सपायरी जवळ आली आहे. फ्युचर आणि ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते ऑलमोस्ट डिझॉल्व्ह व्हायला आलेत. त्याचप्रमाणे फ्युचरचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा रोल ओव्हर होणार आहे. त्याच्यामुळे इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी याच्यामध्ये तुम्हाला गडबड दिसू शकते. ट्रेड करताना थोडं सावधानतेने ट्रेड करत राहा. ठीक आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर कालची व्हिडिओ तर तुम्ही बघाच, पण ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ नक्की बघा. खूप शिकायला मिळेल या व्हिडिओमधून की आपण कशा प्रकारे ॲनालिसिस करतो, कोणते टूल्स यूज करतो आणि काय प्रेडिक्शन ठेवतो. ठीक आहे. ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.